तर गुड डे ट्रेडर्स, माय सेल्फ मयूर ॲज अ रेड कॅन्डल मी तुम्हाला बिगनर टू ॲडव्हान्स फ्रॉम स्क्रॅच टू प्रो ट्रेडिंग शिकवणार आहे. तर डायरेक्टली आपण बोर्डवर जाऊया आणि चालू करूया. ठीक आहे. स्टॉक मार्केट हेच सांगायचं आहे तुम्हाला की स्टॉक मार्केटची दोन पार्ट पडतात. एक पडता इन्व्हेस्टिंग आणि एक पडता ट्रेडिंग. मी तुम्हाला सांगणार आहे मेन ट्रेडिंग, पण पहिला ह्याचा इन्फो देतो मी तुम्हाला. इन्व्हेस्टिंग, व्हॉट इज इन्व्हेस्टिंग? इन्व्हेस्टिंग म्हणजे काय? तर आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतोय, ETF मध्ये इन्व्हेस्ट करतोय, SIP मध्ये इन्व्हेस्ट करतोय, स्टॉक घेऊन बसतोय आणि 5 वर्ष, 10 वर्ष, 3 वर्ष अशी एक टाइम पिरियड वाईज आपण इन्व्हेस्टमेंट करतो. ठीक आहे. तर ह्याला टाइम द्यायला लागतोय, प्लस कंपाऊंडिंग होते आणि ग्रोथच पाहिजे. ज्याच्यात तुम्हाला पैसा मिळवायचा असेल इन्व्हेस्टिंग मध्ये, तर त्या सेक्टरमध्ये ग्रोथच पाहिजे. असं जर असेल आणि होत असेल आणि तुम्हाला वाटतंय, त्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय. त्यालाच इन्व्हेस्टिंग म्हणतात. ठीक आहे. पैसे घालायचे आणि शांत बसायचं. कित्येक वर्ष त्याला टाइम द्यायचा, पेशन्सचा पण गेम आहे तो. आणि ते वरतीच जायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसा मिळणार आहे. म्हणजे त्याच्यात ग्रोथच झाली पाहिजे. जर ते डिक्लाइन झालं तर तुमचा काही उपयोग नाही. तुमचा उपयोग नाही म्हणत नाही, त्या इन्व्हेस्टमेंटचा काही उपयोग नाही. आता मी डायरेक्टली सांगतो, जे मेन तुम्हाला मी सांगायचं आहे ते ट्रेडिंग. व्हॉट इज ट्रेडिंग हे मी तुम्हाला सांगणार आहे. मेन काय सांगणार आहे? व्हॉट इज ट्रेडिंग. ट्रेडिंग काय आहे? झिरो सम गेम आहे. झिरो सम गेम. झिरो सम गेम म्हणजे काय? आता मी एक पैसा लावायला लागलोय आणि माझ्या संग माझा अपोजिशन एक पैसा लावायला लागलाय. ठीक आहे. त्याने 100 रुपये लावल्यात, मी पण 100 रुपये लावायला लागलोय. ते 200 रुपये झाले ना, ते एकालाच मिळणार आणि ते दोन्ही 200 रुपये एकालाच मिळणार. काय असं नाही होणार की त्याला 50 रुपये मिळणार, मला 150 रुपये मिळणार. ठीक आहे. एकटाच जिंकणार ह्या गेम मधला. जे पैसे आहेत ना सगळं, ते एकटाच जिंकणार. एकतर तो जिंकणार, नाही तर मी जिंकणार. असा विषय म्हणजे काय? झिरो सम गेम. म्हणजे पैसा कोणाला तर एकालाच मिळणार आहे. आता मार्केटमध्ये एक्झाम्पल सांगतो, मार्केटचं एक्झाम्पल सांगतो. एक असते बायर, एक असते सेलर. बाईंग करतोय बायर, सेलिंग करतोय सेलर. आता ह्यानं 100 रुपये लावल्यात, ह्यानं पण 100 रुपये लावल्यात. हे 200 रुपये झालेत. एक तर बायर जिंकणार, नाहीतर सेलर जिंकणार. ही दोघं कॉम्प्रोमाइज करून असं नाही करू शकत की मला 120 रुपये, मला 80 रुपये. नाही, 200 एकालाच मिळणार. एकतर सेलरला मिळणार, नाहीतर बायरला मिळणार. दॅट्स कॉल्ड एज अन झिरो सम गेम. काल असेल. आता दुसरं काय आहे बघा, इट्स अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. इट्स अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. म्हणजे बायर आहे आणि एक सेलर आहे. ह्यांची प्रोबॅबिलिटी किती किती झाली? 50% बायर जिंकू शकतात, 50% सेलर जिंकू शकतात. दॅट्स एज अन प्रोबॅबिलिटी. ह्यालाच म्हणतात प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. आणि आता तिसरा पॉइंट काय आहे? ट्रेडिंग मध्ये तुम्ही काय करू शकताय? बाईंग पण करू शकताय. बाईंग ॲज वेल ॲज सेलिंग. तुम्ही सेलिंग पण करू शकताय आणि बाईंग पण करू शकताय. म्हणजे तुमचा व्ह्यू बुलिश आहे. ऍज पर इन्व्हेस्टिंग मध्ये पण बुलिशच व्हायला लागते, म्हणजे ग्रोथ पाहिजे. तसाच तुम्ही त्या स्टॉक मध्ये किंवा इंडेक्स मध्ये बुलिश आहेसा, तर तुम्ही बाय पण करू शकता इथे. ठीक आहे. आणि तुमचा व्ह्यू हे इन्व्हेस्टिंग मध्ये थ्रिल नाही आहे. ठीक आहे. सेल बेरिश साईडला आहे की तुम्हाला वाटतं इथनं मार्केट पडणार, इथनं स्टॉक पडणार, त्यामुळे तुम्ही ह्यात सेल पण करू शकतायसा. पोझिशन बेरिश डाऊन साईडला, म्हणजे शॉर्ट पोझिशन पण बनवून तुम्ही या ट्रेडिंग मध्ये पैसा मिळवू शकताय. म्हणूनच ह्याच्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे, जास्त थ्रिल आहे. त्यामुळेच माणसं जास्त ह्यामध्ये इंटरेस्टेड असतात ट्रेडिंग करायला. की तुम्ही ट्रेडिंग करताय काय असे सगळे विचारत असतात बघा. म्हणूनच ट्रेडिंग म्हणजे व्ह्यू बुलिश साईड पण असू शकते आणि बेरिश साईडला, खाली पडत्या मार्केटमध्ये पण पैसे मिळू शकते ट्रेडर आणि वाढत्या मार्केटमध्ये पण पैसे मिळू शकतोय. पण इन्व्हेस्टिंग तसा विषय नाही आहे. इन्व्हेस्टिंगला ज्या सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टिंग करताय त्या सेक्टरला तुम्हाला ग्रोथच पाहिजे आहे. जर ग्रोथ नसेल तर मग त्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय उपयोगच नाही आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा. ग्रोथ नाही आहे तर मग इन्व्हेस्टमेंट ही नुसता ओव्हर अ टाइम पिरियड तुमची तशीच राहणार आहे. ना ग्रोथ आहे ना डिक्लाइन आहे. डिक्लाइन आहे त्यामुळं काही उपयोगच नाही आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा. तर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला ते मिळू शकते. तसंच बाईंग साईडला तुम्ही ट्रेड पकडलायसा आणि तो बाईंगला निघायला लागलाय तर तुम्हाला त्याचा फायदा आहे.
सेलिंग साईडला ट्रेड पकडलायचा तर तुम्ही सेलिंग साईडला तो निघा लागलाय तर त्याचा फायदा आहे. हे दोन बाईंग आणि सेलिंग एका टाइमला करता येते ट्रेडिंग मध्ये. ठीक आहे, बाईंग पण करू शकताय तुम्ही आणि सेलिंग पण करू शकताय, म्हणूनच जास्त करून ट्रेडिंग करतात. जर व्हिडिओ आवडला असला तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जे ट्रेडिंग मध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.